सांगितलं त्यांनी. नाही नाही छोटे असं कसं म्हणतात. ईदच्या पूर्वसंध्येला आज दापोलीमध्ये भयावह वातावरण पाहायला मिळालं. नेमकं काय प्रकरण आहे? दोन गटांमध्ये हा वाद आहे की हिंदू मुस्लिम हा वाद आहे? हे नेमकं काय प्रकरण घडले आहे? साधा सोपा विषय आहे. कालची घटना ही आहे. काल काही मुस्लिम दोन मुलं हरणईच्या गोवा किल्ल्यामध्ये गांजा टाईप सिगरेट टाईप असं ते तिथे नशा करत होते. आत्ता ज्या दोन मुलांना मारली दोन मुलं काल त्यांना तिथे जाऊन त्यांनी सांगितलं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, तिथे असले धंदे करू नका. त्यावरती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवीगाळ केली आणि मग तिथनं थोडी धक्काबुक्की करून त्यांना तिथनं बाहेर काढलं. ज्या दोन मुलांनी बाहेर काढलं त्यांच्यावरती आज दिवसभर वॉच ठेवला आणि आज संध्याकाळी त्यांना संध्याकाळच्या विधीला जाताना त्या दोन मुलांना जवळजवळ 40 मुस्लिम मुलांनी बेदम मारली. त्यातला एक मुलगा खूप चिंताजनक अवस्थेमध्ये आहे. त्याला पुढच्या उपचारासाठी पुढच्या हॉस्पिटलला वरती पाठवलेली आहे आणि पोलिसांनी संध्याकाळपर्यंत कारवाई केलेली नव्हती. पोलिसांचं असं म्हणणं होतं की 2च जणांनी त्यांना मारलेली आहे, पण प्रत्यक्ष जो चिन्मय म्हणून मुलगा आहे त्याला थोडं कमी लागलं आहे. त्यांनी सांगितलं पोलिसांना की मला जवळजवळ 15 लोकांनी मारलं आणि 25 लोकांनी समोरच्या दुसऱ्याला मुलाला मारलं. त्याला फक्त 3 मुलांची नावं माहिती होती. ती 3 मुलांची नावं त्यांना दिलेली होती पोलिसांना. त्यातल्या आता काही जणांना त्यांनी अटक केली, म्हणजे 3 जणांना अटक केली. उर्वरित आता एक 5-6 जणांना पोलिसांनी आणले असं आत्ता कळतं आहे. आता रात्रीचे जवळजवळ 1:30 वाजलेले आहेत आणि अजून कारवाई चालू आहे. लोक आता खूप भावना तीव्र झालेल्या आहेत लोकांच्या, कारण वारंवार या घटना दापोलीमध्ये घडत आहेत. एक 4 दिवसापूर्वी असंच एका गाडीवरती गणपतीवरती दगड उचलून काही मुस्लिम मुलांनी मारला. अशा वारंवार घटना ज्या काही दापोलीमध्ये घडत आहेत त्यामुळे इथले हिंदू खूप संतप्त झालेले आहेत. अशी ही सगळी घटना आहे. एकीकडे महायुतीमध्ये सर्वत्र हिंदू राष्ट्र करण्याची घोषणा केलेली आहे आणि अशातच दापोलीमध्ये ही पहिली गोष्ट नाही आहे की जवळजवळ 5वी-6वी गोष्ट वारंवार होत आहेत. अशातच वरिष्ठ नेत्यांची काय बोलणं झाले किंवा या घटनेसंदर्भात वरिष्ठ नेत्यांची काय बोलणं झाले किंवा त्यांनी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी आश्वासन तुम्हाला दिलं आहे? याच्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे इथले स्थानिक नेते केदारजी साठे हे स्वतः नितेश राणेंशी या विषयासंदर्भात बोललेले होते. सन्माननीय नितेशजी राणेसाहेब यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन SP-ना फोन लावला. कॉन्फरन्सवर साठेसाहेब, राणेसाहेब आणि SP साहेब असं बोलणं झालेलं आहे. SP-नी सुद्धा राणेसाहेबांना शब्द दिला आहे की कठोरात कठोर कारवाई जेवढी करता येईल, जी कलमं लावता येतील ती सगळी कलमं आम्ही या विषयामध्ये लावू. इतक्या मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला असून देखील वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले काय सांगाल? DYSP साहेब इथे आलेले आहेत. त्यांनी इथला चार्ज घेतलेला आहे. अन्य पोलीस त्यांच्या संपर्कात आहे असं ते म्हणतायत, पण आम्हाला सुद्धा वरिष्ठांची इथे आम्ही त्यांची वाट बघतोय. हे जवळजवळ दापोली शहरातलं 5वं प्रकरण आहे आणि आत्ताचं जे प्रकरण आहे ते ईदच्या पूर्वसंध्येला झालेलं आहे. एकंदरीत 40 जणांनी एकत्र येऊन 2 तरुणांना मारणं हे कितपत योग्य आहे आणि याच्यावरती कोणत्या प्रकारे कारवाई झालं पाहिजे असं तुमचं स्वतःचं आणि पक्षातर्फे मत असणार? हे आम्ही गेले अनेक दिवस सर्व पक्षीय मिळून दापोली तालुक्यामध्ये शांतता राहावी म्हणून खूप प्रयत्न करतोय. वारंवार शांतता कमिटीच्या बैठका होत आहेत, पण असे कुठले तरी आता नवीन जन्माला आले हे जे काही तरुण आहेत काहीतरी TV वरती बघतात, काहीतरी बघतात आणि अशा नको त्या गोष्टी करायला जातात आणि मग त्यांना माहिती आहे की स्थानिक नेते इथं नंतर सोडवायला येतात. पण ही आजची जी परिस्थिती आहे ही न सोडवण्याच्या पलीकडची आहे. त्यामुळे याची गंभीर दखल आता हिंदूतल्या शेवटचा जो घटक आहे हिंदूचा त्यांनी याची दखल घेतलेली आहे. आज जर तुम्ही दापोलीचं जर वातावरण बघितलं असाल तर जवळजवळ 3,000 ते 4,000 लोकांचा समुदाय इथे दापोली शहरामध्ये जमा झालेला आहे. आज जर म्हणायला गेलं तर दिल्ली में चायवाला और राज्य में गायवाला असं म्हणताना आज हिंदू लोकांवरती जी ही वेळ येते याच्यावरती पक्षाकडून काय ठोक उपाययोजना करणार आहात का? कारण वारंवार इथं पक्षीय विषय होणार नाही, इथे हिंदू म्हणूनच सगळा विषय होईल. कारण हिंदू हा आत्तापर्यंत सहिष्णू आहे, तो प्रत्येक गोष्ट सहन करत आला आहे. त्याची
काय म्हणायचं त्याला, त्याची दखल म्हणण्यापेक्षा समोरच्या लोकांनी हिंदू कमी समजतायत, पण आता ते होणार नाही. आता हे सगळं वातावरण चिघळत जाणार. एक शेवटचा प्रश्न, जर तुम्ही समोरच्या ज्या व्यक्तींवरती जर तुम्ही कारवाईची मागणी केली आहे, त्या प्रकारे कारवाई नाही झाली तर एक हिंदू म्हणून तुमचं आणि दापोलीकरांचं पुढचं पाऊल काय असतं? ते तुम्हाला उद्या कळेल, आता मी सांगू शकत नाही, पण त्याची निश्चित दखल हिंदू म्हणून घेतली जाईल. दापोलीत तणावाची परिस्थिती आहे, परिस्थिती हाताबाहेर जात आहे, नियंत्रणाबाहेर जात आहे. नक्की काय विषय झाला होता आणि कशामुळे सगळं प्रकरण चिघळलं आहे? खरं तर एक अत्यंत दुर्दैवी घटना आज दापोलीच्या इतिहासामध्ये घडलेली आहे. आपल्या सर्वांच माहिती आहे, सुवर्णदुर्ग हा हरणईमध्ये असलेला समुद्रातला किल्ला, याच्यावरती अनेक शिवप्रेमी दररोज जाऊन लाठीकाठी प्रशिक्षण किंवा अन्य साफसफाईसारखे कार्यक्रम नित्यनेमान करत असतात. आणि दुर्दैवाने काही समाजकंटक लोक हे तिथे नशापानसारखे चुकीचे कार्यक्रम किंवा चुकीचं काम करत असतात. या थांबवण्याचा प्रयत्न, अशातच ह्या घटना होणं आणि महाराजांच्या किल्ल्यांवरती वेचणं करणं ह्या गोष्टीला आळा बांधण्यासाठी कुठं सरकार कमी पडत नाही का? कारण कोणत्याही प्रकारचं म्हणा बॉडीगार्ड म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं पर्यवेक्षक या ठिकाणी नाही आहे गडांवरती. ही घटना वारंवार या ठिकाणी होत आहे. याच्यावरती सरकार म्हणून तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? सरकार म्हणून निश्चितपणे यातल्या काही गोष्टी सरकारकडे आम्ही पोचवू आणि निश्चितपणाने ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीची इथे काही गोष्टी केल्या त्यांच्यावरती कारवाई सरकार निश्चितपणे करेल, त्याच्यावरती आमचा विश्वास आहे. आज हिंदू म्हणून आज भाजप संघटना संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये नाव गाजवत आहे आणि अशातच हिंदू मुलांवरती वारंवार हल्ले होत आहेत. दापोली असेल, महाराष्ट्र असेल, ह्याच्यावरती तोडगा कायमचा कधी निघाला, कोणता कठोर कायदा निघाला पाहिजे यासाठी काही वरिष्ठांशी बोलणं करत असतात. नाही, एक दोन गोष्टी आपण याच्यात लक्षात घेऊया की आज आम्ही जे इथे जमलो होतो ह्या आजच्या तत्कालीन विषयामध्ये ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती जो हल्ला झाला त्यामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे आम्ही कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलो होतो. त्यामुळे हा पक्षीय राजकारणाचा बिलकुल विषय नाही. निश्चितपणाने सरकार ह्या विषयामध्ये कठोर कारवाईसाठी भविष्यात पाऊल उचलेल, त्याच्यावरती आमचा सर्वांचा विश्वास आहे. येऊन केदारजी एकच मुद्दा राहतो संपूर्ण देशात असेल, राज्यात असेल, हिंदू खतरे में हे क्या? हे खरंच हिंदू खतरे में आहेत का? अशा गोष्टी 100% नाही. हिंदू कधीच खतरे में असणार नाही, कारण हिंदू अडचणीच्या वेळेला एकत्र येऊ शकतो हे आजच्या घटनेने दाखवून जातो. यहाँ दापोली में हरने गांव में एक ऑफेंस रजिस्टर हुआ था। उसमें कुछ एक्यूज़र थे, तो हमने इसमें से कुछ एक्यूज़ हमने कब्जे में लिए हैं और आगे की कार्रवाई शुरू है। सभी नागरिकों को मेरे आह्वान है कि अब कौन से भी गलत न्यूज़ पे विश्वास मत रखिए। यहाँ पूरा नियंत्रण है और शांतता सुव्यवस्था है।